मध्य नागपूरचे भाजपा आमदार प्रवीण दटके यांनी राज्याच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहराशी संबंधित अनेक मागण्या सरकारसमोर ठेवल्या। दटके यांनी मांडलेल्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने बाजार विभागासाठी अभय योजना सुरू करणं, नागभवन, रवी भवन आणि आमदार निवासाच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणे आहे। यासोबतच सरकारने संत कोलबास्वामी आर्थिक विकास मंडळाची घोषणा करून 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचीही त्यांनी मागणी केली। नागपूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर असेल, पाणीपट्टी असेल, या अभय योजनेला 1 वर्षाची अधिक कालावधी वाढवून दिल्याबद्दल मी या सरकारचं धन्यवाद देतो। माननीय अध्यक्ष महोदय, या 2 विभागाच्या माध्यमातून जी काही आपण अभय योजना आणली आहे त्याच पद्धतीने बाजार विभाग, या बाजार विभागात 200-400 कोटीची थकबाकी, त्याच्यावरची शास्ती या महानगरपालिकेत आहे। या बजेटच्या माध्यमातून मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की बाजार विभागात पण नागपूर महानगरपालिकेला एमनेस्टी द्यावी, अशी विनंती मी या बजेटच्या माध्यमातून सरकारला करतोय। निवास असेल, आपण सगळे आमदार नागपूरला येता, रवी भवन असेल, नागभवन असेल, सुयोग असेल, हे सगळं जुनं झालं, 100-125 वर्ष झाला पूर्ण झाले। त्यामुळे नागपुरात येणाऱ्या सन्मान्य सर्व ज्येष्ठ सदस्यांकरता, मंत्री महोदयांकरता, नागपुरात येणारे अनेक लोक हॉटेलमध्ये राहतात, भाडं खूप जास्त आहे। त्यामुळे या सगळ्या वास्तू नवीन करण्याची गरज आहे। याकरता बांधकाम विभागाने याला किमान 400-500 कोटीचा निधी द्यावा, अशी माझी विनंती आहे।